शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. टरबूज आणि खरबूज पिकामध्ये सेटिंगला अडचण येते, सेटिंगच होत नाही, फुलाचं फळामध्ये रूपांतर होत नाही. अशा वेळेस आपण कोणत्या दोन फवारण्या महत्त्वाच्या करून अन्नद्रव्य व्यवस्थापन देऊन त्या ठिकाणी चांगलं सेटिंग करू शकतो, त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. प्रवीण कसरू कानडे, राहणार राहणार विंचुरी दळवी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. एकंदरीत डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता तुम्ही? 3-4 वर्षापासून टोमॅटोला वगैरे शेड्यूल चालू आहे. काय वाटलं तुम्हाला शेड्यूल घेऊन? शेड्यूल घेऊन व्यवस्थित आहे. मनाप्रमाणे जसा खर्च होईल त्याप्रमाणे त्याच पटीत उत्पन्न पण आहे. आणि आता हा टरबूजचा प्लॉट आहे आपला. आपण हो. जर बघितलं तर अशा पद्धतीने फुलांची संख्या आपल्याला मिळते. हो आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, हे सेटिंग आपलं असं सुरू झालेलं आहे, हो बरोबर. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचण येते की फुलं येत नाही, फुलं असं येत नाही. सेटिंग दिसत नाही. हो. मग अशा वेळेस आपण हे फुलं सेटिंग फळामध्ये रूपांतर करण्यासाठी कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे? आपला प्लॉट जवळजवळ आता 35-38 दिवसात झालेला आहे. 38 दिवसात झाली. 38 दिवसात झालाय. बऱ्याचशा शेतकऱ्यांना तर डेव्हलपमेंटच नाहीये, ग्रोथ पण नाही. ग्रोथ पण नाहीये. काही ठिकाणी ग्रोथ आहे तर फुलांची फुलांची संख्या नाही. संख्या नाही. मग अशा वेळेस आपण काय करायचंय? जिथं ज्या ज्या शेतकरी बांधवांना ग्रोथची अडचण येते त्या ठिकाणी वेलच चालत नाही, अशा ठिकाणी एकरी 5 लिटर धनकीर्तीचं मॅग्नात तुम्ही ड्रिप मधून देऊन घ्या. आणि जिथं वेल डेव्हलप झालाय अशा पद्धतीने फुलं येत आहेत, दाखवतो. वेल वरती करा. हे बघा, असे फुलं लागताय. हे सेटिंग आपल्याला करून घ्यायचंय. असं सेटिंग आपल्याला करायचंय. मग याच्यासाठी कोणत्या दोन महत्वाच्या फवारण्या? त्यातली पहिली फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. असे फुलं दिसताय तर ती फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची. ग्रोथ होत नाही म्हणून एकरी 5 लिटर मॅग्ना देताय. अशी ग्रोथ झालेली असेल, फुलं दिसताय, मग त्या ठिकाणी कळी आपल्याला फुलामधून कळीत रूपांतर करण्यासाठी एकरी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एकरी 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 0-60-20, 500 ग्रॅम बोरान आणि दुसऱ्याच दिवशी लगेच किंवा त्या दिवशी फवारणी तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. 200 लिटर पाण्याला ताक 3 ते 5 लिटर पर्यंत, गूळ 2 किलो, दालचिनी पावडर 50 ग्रॅम आणि झिंक 100 ग्रॅम. एकच दिवस गॅप जाऊ द्या, 1 दिवस गॅप जाऊ द्या. या फवारणीनंतर पुढची फवारणी करायची तुम्हाला आर्या 500 मिली 052-34. जवळजवळ तुम्ही 052-34 किंवा 049-32, 500 ते 600 ग्रॅम, बोरान 100 ते 150 ग्रॅम, रोको 200 ग्रॅम असा एक स्प्रे करा. या दोन फवारण्या तुम्हाला सेटिंगसाठी खूप महत्वाच्या ठरतील. नीट लक्षात घ्या, टरबूज खरबूज पिकामध्ये थंडीमुळे ग्रोथ होत नाहीये. झालेली ग्रोथ असेल तिथं सेटिंग होत नाही. त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, तो शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे. दादा कानडे साहेब, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आज या बाजूला तुमचा टोमॅटो आहे. हो. आज पावसाळ्यात लावलेले टोमॅटो, पावसाळ्यात लावलेले. अजून दोरी चालू आहे तुमची? चालू आहे. चालू आहे ना? चालू आहे. एकंदरीत काय वाटलं डॉक्टर किसानचं गेल्या 3-4 वर्षापासून तुम्ही मार्गदर्शन का घेताय? तर क्लायमेटची डिफिशियन्सी आणि खतांचे वाढलेले भाव, त्याप्रमाणे उत्पन्न निघायला पाहिजे. त्यामुळे डॉक्टर किसानचं शेड्यूल हे फॉलो झालंच पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याने हे केलंच पाहिजे. पण डॉक्टर किसानचं शेड्यूल घेऊन उत्पादन खर्चामध्ये बचत होऊन आणि उत्पादनात वाढ झाली. नक्की नक्की. शेतकरी बांधवांनो, हा एक मोलाचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना सेटिंगसाठी तुम्हाला मी सांगितलं, ग्रोथ होत नसेल तर एकरी 5 लिटर मॅग्ना द्या. ग्रोथ झालेली आहे, फुलं लागताय, सेटिंग होत नाही, त्यासाठी एकरी 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 0-60-20, 500 ग्रॅम बोरान. त्याच दिवशी किंवा सेकंड डेला तुम्ही ताक, गुळ आणि दालचिनी पावडर झिंकचा स्प्रे करा. त्याच्यानंतर एकच दिवस गॅप देऊन आर्या 052-34 बोरान रोकोचा स्प्रे करा. आता सेटिंग दिसायला सुरुवात होईल, फुलाचं फळामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होईल. थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो. थोडासा माझा पायाचा प्रॉब्लेम आहे चालायला. आता आपण हे वेल बघतोय, एक वेल उचलून तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघताय तुम्ही, फुलांची संख्या दिसते तुम्हाला. अशी कळीमध्ये रूपांतर झालं पाहिजे, अशा कळ्या निघाल्या पाहिजे. फुलाचं फळामध्ये रूपांतर होताना अशी कळी तुम्हाला दिसली पाहिजे. या कळ्यांची संख्या आपल्याकडे जास्तीत जास्त मिळाली पाहिजे, ही कळी. मग याच्यासाठी आपल्याला या दोन फवारण्या सांगितल्या. परत मध्ये 2-3 दिवस गॅप जाऊ द्या. 2-3 दिवसानंतर तुमच्याकडे लाल कोळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, करप्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला इक्वेशन प्रो 100 मिली, डेलिकेट 100 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा. जसंही सेटिंग चालू झालं, लिंबू आकारात फळ येतंय, सेटिंग चांगलं होतंय, त्यावेळेस तुम्हाला एक फवारणी खूप महत्वाची सांगतो की त्या फळाची फुगवण, त्या फळाची साईज आणि तिथं पानं देखील शेवटपर्यंत मर रोगाचा प्रादुर्भाव येऊ नये म्हणून नीट लक्षात घ्या. एक गच्च फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी 200 लिटरला
मेरिओन 80 मिली टच ऑफ 500 ग्रॅम आणि त्याच्यासोबत एखादं चांगलं बायोलॉजिकल कीटकनाशक घेत असताना बायोडी 303 असेल, झेडेलेक्स असेल 250 मिली तुम्ही त्या ठिकाणी घ्या. चांगल्या पद्धतीमध्ये मित्रांनो आपल्याला 60, 65, 70, 75 हा जो 60, 65 ते 70, 75 दिवसाचा पिरियड आहे, इथं आपलं सेटिंग होतं आणि आपल्याला एका फळाचं वजन त्या ठिकाणी 3 ते 4 किलो, 5 किलो, 6 किलो पर्यंत, पण सरासरी 3-4 किलोचं वजन जर तुम्हाला मिळवायचं असेल, तर साधारणतः 55-60 दिवसाला तुम्ही त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या, 1-1.5 किलो आकाराचे फळं असतील तुमचे, त्यावेळेस तुम्हाला स्लरी द्यायची. एकरी 5 लिटर फोस्ट्रोक, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी, 5 किलो झिंक सल्फेट आणि 4 किलो गुळ ही स्लरी तुम्हाला त्या ठिकाणी देऊन घ्यायची. मित्रांनो, टरबूज असेल तुमचं, खरबूज असेल म्हणजे कलिंगड असेल, वेगवेगळ्या सेगमेंट मधलं तुम्ही त्या ठिकाणी लागवडी केलेल्या आहे. खरबूजमध्ये वेगवेगळ्या व्हरायट्या लागवड केलेल्या आहे, टरबूजमध्ये वेगवेगळ्या लागवडी केलेल्या आहे. थंडी वाढलेली आहे, थंडीमध्ये वेल ग्रोथ घेत नाही. ग्रोथ घेण्यासाठी काय द्यायचं ते देखील सांगितलं. ग्रोथ घेतली आहे, फुलांची संख्या कमी आहे, फळामध्ये रूपांतर होत नाही, त्यासाठी देखील सांगण्याचा मी प्रयत्न केला. अशा पद्धतीने जर तुम्ही कलिंगड आणि टरबूज आणि खरबूज, आपण थोडक्यात कलिंगड म्हणतो, टरबूज म्हणतो, खरबूज म्हणतो, गावठी भाषेत टरबूज खरबूज, तर या गोष्टी सातत्याने करण्यासाठी आणि चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी उत्पादन खर्च कमी ठेवून आपल्याला चांगल्या पद्धतीत अशा पद्धतीने ड्रिपचे जे मी 2-3 ऍप्लिकेशन तुम्हाला सांगितले, ते योग्य वेळी योग्य नियोजनबद्ध पद्धतीने जर तुम्ही केले आणि त्या फवारण्या घेतल्या तर चांगलं सेटिंग मिळून, बाजारभाव तुमच्या माझ्या हातात नाही, परंतु आपल्याला काय करायचंय तिथं टनेज आपलं कसं वाढवायचं, चांगल्या पद्धतीचे फळं मार्केटमध्ये कसे पाठवायचे आणि जेणेकरून चांगलं टनेज मिळून एकरी आपल्याला 20, 25, 30 टनापर्यंत माल मिळून चांगल्या पद्धतीत आपल्याला त्या ठिकाणी आपल्या खिशात 2 पैसे कसे ठेवता येईल, त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.